शेंगदाणे आपण मंद आचेवर भाजून घेऊयात. ठेव मंद आचेवर. बरं म्हणले नाही बस त्याच्यावर. काय बसला तर शिकून निघशील थंडीचा गारठ्याचा. नाही आयडिया भारी आहे राईस. मंद आचेवर तवा तापाडायचा आणि बसायचं त्याच्यावर. काय विषय भारी. मग सांग मला कसं वाटतं. खूप म्हणजे हातून मला भारी वाटत. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आज सकाळ सकाळ ब्लॉग सुरू केलाय. सकाळचे 10 वाजलेत. 10 नसतील वाजले, 9:30 झाले असतील. आणि जरा रात्री उशिरा झोपलो होतो. काहीतरी 12:30-1 वाजला होता. कारण व्हिडिओ अपलोड केले, शेड्यूल केले, शॉर्ट व्हिडिओ बनवले, ते शेड्यूल केले, मोठा व्हिडिओ टाकून दिला, ते बी शेड्यूल केला. ना आता सगळे आपोआप अपलोड होत राहतील सकाळ धरून. त्याच्यामुळे सकाळी निवांत उठलो जरा 8-9 वाजता, 8 वाजेपर्यंत 8:30 वाजता. त्यानंतर चहा बी जरा थोडंसं क्लिअर केलं, संडास बिंडासला गेलो. त्याच्यानंतर आता म्हटलं ब्लॉग सुरू करावं जरा. आणि गाण्या जरा तुम्हाला सांगायचं आहे बरं का. गाण्याने ठरवलं आहे त्याला एक चॅनल उघडायचं आहे बरं का. आणि त्या चॅनलवर तो फॅक्ट्स सांगणार. फॅक्ट्स माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे ज्याला काय म्हणते वैशिष्ट्य असते प्रत्येक गोष्टीचे, तर ते फॅक्ट सांगणार आहे. आणि आता तो सध्या स्क्रिप्ट लिहून राहिला. आपण बघू कशी स्क्रिप्ट लिहितो ते. दचकलंच नाही पहिली गोष्ट. स्क्रिप्ट दाखव ना एकदा मला. स्क्रिप्ट दाखव ना एकदा मला, वाचू दी. येस साहब, 4 लिहायचे. हुकली होई बाबा, लयच प्रॉपर विषय. 4 इधर. ये 4 सांप दिख जाए तो आपकी मौत हो. ओय शपथ भाऊ गणे हुक काय व्हाय ना की लय खपके न्यूज येते ना भाऊ. नंबर 1 भारतीय कोबरा. ये बहुत जहरीला सांप है. इसे चष्मे वाला कोबरा भी. पण तुझा आवाज ऐकून लोक पळून नाही जा. नाही सांग बाल तर सांगते मी. हा मला वाटलं. मी अशी गाईज तुम्हाला एक सांगायचं, माझं एक फॅक्टचं चॅनल होतं पहिलं बरं का. आणि त्याच्यात मला चांगले व्ह्यूज पण यायचे. आणि मी एकदम प्रॉपर माझा आवाज कुणाला ओळखूच येत नव्हता. माझ्या मित्रांना जर म्हणलं ना की भाऊ हे बघ माझा चॅनल आहे, ती म्हणायचं आहे गप तुझा आवाजच नाही म्हणायचा, तूच बनवलेलंच नाही. एकदम प्रॉपर एडिटिंग जसे ते मोठे मोठे फॅक्ट चॅनल आणि मी व्हॉइस ओव्हर करायचो. म्हणजे एकदम असं थोडासा असं बेसमध्ये बोलायचो असं. आणि त्याच्यावर मी 2 मिनिटं असं करून व्हॉइस ओव्हर करायचो. आणि त्या व्हॉइस ओव्हरमध्ये मी व्हिडिओ बनवायचो फॅक्टचो एकदम भारी बनवायचो. पण विषय असा झाला, एकदा पप्पाला मोबाईल खाली लागत होता. त्यावेळेस माझ्याकडे ना मला आठवतं काहीतरी 7-8 हजाराचा ते लाल कलरचा मोबाईल होता, ओप्पोचा A1K. तो खाली पप्पाला लागत होता. मी खाली नेऊन दिला आणि पप्पाने ते काही गिऱ्हाईकाच्या हातात दिला. त्यांनी काय ते केलं काय माहिती, रिबूट केला, रिसेट केला डायरेक्ट. रिसेट काय म्हणते त्याला, पूर्ण मोबाईल पूर्ण रिसेट सगळं कट होतं याच्यातला काहीतरी. हा ते काहीतरी केलं त्यांनी, सगळं कट झालं. माझ्या चॅनल उडाला. मला पासवर्ड माहित नव्हता, काहीच माहित नव्हतं. फक्त मी माझ्याकडे बनवलं होतं, चांगले व्ह्यूज येत होते, 150 सबस्क्रायबर झाले होते, नवीनच चॅनल होतं. सगळं घोळ होऊन बसला. मग ते पण ते काहीतरी जे होतं चांगल्यासाठी होतं ते बंद केलं. नाही तर आतापर्यंत मी ग्रो केलं असतं. आणि पण माझं चेहऱ्याचं जे समजा मी जसं दिसतो याचा ब्रँडच तयार झाला नसता, आहे का नाही. आता कुठंतरी मी व्लॉगिंग करतोय म्हणजे माझा कुठंतरी ब्रँड तयार होऊ शकतो. ब्रँड म्हणजे कसं, माझं फेस रिव्हील आहे. रिव्हील म्हणजे स्पॉन्सरशिप काही जर पुढे चालून आलं तर माझा फेस रिव्हील आहे, त्याच्यामुळे काही विषय. पण आता गाणे ते चॅनल बनवतोय, त्याला आपण प्रॉपर सजेशन देऊ. पण आधी मला 1-2 वाक्य म्हणून दाखव. नाही म्हणून नाही अजून लिहायचंय. मी नसतो म्हणत, मी अजून लिहायचंय. मग तिने काय लिहिलंय वाच नाही. हाय गाईज, हे वाच एकदा. ये 4 सांप दिख जाए तो आपकी मौत निश्चित. ओके. हा पुढं वाच. नंबर 1 भारतीय कोबरा. एक बहुत जहरीला सांप है. इसे चष्मे वाला कोबरा. हे पण दाम वाक्य भारी येतं, पण त्याला बोलता तसे आले पाहिजे, आहे का नाही. बोलतो मी. अरे तुम्ही डसतो काय कोतरी म्हणे कोबरा कोबऱ्यावानीच तब्येत पण नाही. कोबऱ्याची तब्येत असते मी. आपण तेवढी त्याची कोबऱ्याची. बरोबर तेवढीच आहे कोबऱ्या, एवढीच आहे त्याची. एक माणसावानी तब्येत. तू माणूस आहे. माणूस त्या पहिल्या जन्म आठवतो त्याला, त्याच्यामध्ये तब्येत पण वाढते. कोबरा होता येत नाही त्याला. भारी विषय आहे. पण रेग्युलर राहायचं का नाही, आठवड्यातून 2 व्हिडिओ पडलेच पाहिजेत. मला खूप मारवली. 7 व्हिडिओ डोक्याला टोपलेला तेल लाव. 7 into 30 days. आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 30 दिवस, वर्षाचे 365 दिवस माझा व्हिडिओ येत राहणार. स्क्रिप्ट स्क्रिप्ट मस्त भारी आहे. कट केलं.
अरे यार मम्मी हा बरोबर आहे. कॉप्या एक नाही, मी कॉप्या बघ आता कॉप्या इथे लिहून करते. कॉपेश्वर. गुगल मारली मी. Rupees 300 received on phone pay. 300 रुपीज रिसीव्ह ऑन फोन पे कैसन बा. कर भाऊ कर. हे मम्मी खरंच कॉफी मारतो राहतो. माझ्या मम्मी चॅनलला सांग कसे व्ह्यूज यायला लागले होते. ते फॅक्टचं चॅनल होतं आठवतं. शॉर्ट व्हिडिओ बनवायचं मी त्याच्यावर. दबाई न्यूज. हो लय भारी चालायला लागलं होतं पण ते चॅनल कट झालं. 14,000 एका व्हिडिओला आलते. पप्पाने गेले का हातात मोबाईल दिला कायला. पप्पाला येऊ मी काय सांगत होतो हा माझं चॅनलचं काय सांगत होतो मी. माझ्या चॅनलचं काहीतरी सांगत होतो मी. ऍड चॅनल होतो. त्याच अजून काहीतरी सांगत होतो मी. विसरलो 14,000. भूला पाद नको गाण्या पाडला ठीक आहे. लाज नसल्याने करतो भाड्या. मी नाही आहे ना, मी नाही पाडलं. नाही राव तिकडं कोण पादलं. ये मुख गाण्या पादला गाण्या रूप से रात्रीचर होता है और पुरं रात्रीच आहे का त्याचा. आणि राग कोणता आहे. भूपराग आहे का. रात्रीचा प्रहर आहे. मम्मी हो काय म्हणतो बघतो रागाला नाव ठेवतोय. ते म्हणतो रात्रीचा प्रहर आहे आणि भूपराग आहे. भूपचं तू स्पेलिंग सांग बरं. मी लिहून देतो तू चुकीचे सांगणार. हा BHUP. डबल ओ आहे. स्पेलिंग आहे ना भुपरागची काय सांगतो भुपराग आहे. हे कोण काढलं मग माझ्या कठाळेश्वर. पायावर? सकाळ दूर माझ्या पायावर आहे. हे कोणी काढलं. भूताने काढलं. दाखव काय कोण काढलं होतं गाणे. मी का काढलं. इकडे बघ. काढाय आता. काय लिहून आला यार ह्यो. स्क्रिप्टेंद्र. चष्मेवाला काळ कव्वा चष्मेवाला कोंबडी कोबिटा कभी कड़ा काय आहे तो. ये मराठी सुद्धा. कॉमन क्रेड. इस सांप के जहर का नाम है न्यूरॉक्स. नाव काय होतं ते. गप ना यार तिकडे घेतो. म्हणजे मला राग येतो. थांबने लगेगी थांबने लगेगी थांबने लगी या. थांबने लगेगी. बोलने लगी. तर कॉन्फिडेंटली बोल ना जरा. अब बैग झालाय. जमून राहिला गाण्याला. A few moments later. जा चहा मी ठेवलं कपतो आणि इकडे बघ. ती उशी घेऊन कप राहिला तू. जा ना कपांना. काहीतरी लय भारी गोष्ट दाखवून तर काही संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आता चहा ठेवतोय. डबल झाला नाही. संध्याकाळी चहा वाजले. चहा इकडे डबल दिसणार लोकांना. चहा अरे घे ना कप टाप दिशी. तुला लय सांगावं लागत बेट्या. इकडे दादा आवाज नाही आता. को माझा वापट करतो भाऊ. कुठलं ते मकान मध्ये किती कप घेतले. 3-4 घेतले अजून एक घे. लय भारी झाला चहा. A few moments later. गाईस तुम्हाला आज आहे ना एकदम प्रॉपर रेसिपी सांगतो जरा चटणीची. गाईस कढी केली इतकी सुंदर. त्याला कढी आवडत नाही. हम्म. मग ते चटणी करून खाऊ राहिला. मग खाऊ दे जाऊ दे. मी तर कढी करून ठेवली. तू म्हणलो काही कर तुला करायला सांगितलं की मी. हे बघा आता शेंगदाणे टाकले तिथं भाजायला बरं का. रेसिपी सांग. सगळ्यात पहिले ते शेंगदाणे भाजून घ्या. सगळ्यात सोपी रेसिपी. लसूण सुद्धा टाकायचं नाही पण चव आरा खतरनाक. राग येतो तुला याचा. जस्ट फॉर कंटेंट. आठवलं का. आलं द्या. अरे रारा कोण होतं रे. अरे रामा.
ज्याची चव आहे ज्याची चव आहे. शेंगदाणे भाजीला आता थोडेसे. शेंगदाणे हे कायम कमी गॅसवर भाजावेत, लाल होऊन द्यावेत. जेवढे लाल होऊन देताल तेवढे ते गुळचट लागतात. गुळचट शब्द दुसरं मी शब्द सांग. गुळचट गोड. हा, थोडेसे गोड लागतात. तू नगरी आहे ना? कसं काय पुण्याचं झालं? रेसिपीज वाल्यांचं मी ट्राय करतोय. रेसिपी करणारे कसे बोलतात. शेंगदाणे आपण मंद आचेवर भाजून घेऊयात. तू हात ठेव मंद आचेवर. बरं म्हणले नाही, बस त्याच्यावर. काय बसला तर शिकून निघशील थंडीचा गारठ्याचा. नाही, एवढ्या भारी आहे राईस. मंद आचेवर तवा तापायला आणि बसायचं त्याच्यावर. काय विषय भारी. मग सांग मला कसं वाटतं. खूप म्हणजे आपण मला भारी वाटत. चांगलं ढुंगण पोळाला आणि दुसऱ्या दिवशी बसलं का? बसलं इकडं असं. आता दुखलं भाऊ. थोडेसे आपण हलवत राहूया शेंगदाणे. शेंगदाणे हलवत राहिल्याने काय होतं, एक साईडला काळे राहत नाहीत, काळे होतात. शेंगदाणे हलवत राहिले तर आपण एक साईडला काळे आणि एक साईडला वेगळे होत नाही. सगळेकूण सारखे सारखे लालजरीत शेंगदाणे भाजण्यात येतात. हलवत काय हलवत? हालीत सांग ना, शेंगदाणे हाली रे. हलवत हाले आहे काय तू? हाले आहे. हलवत शेंगदाणे हालायचे. आपली नगरी भाषा आहे नगरी. शेंगदाणे हलवत. चटणी लोकांना दाखवतो, त्यांना माहिती नाही चटण्या कशा करायच्या. नाही, मी जी चटणी बनवतो ती स्पेशल चटणी. आज बनवली स्पेशल चटणी, थंबनेलच टाकतो. शेंगदाणे आपण चांगले मंद आचेवर भाजून घ्यावेत. आता ते बऱ्यापैकी भाजले आहेत. मंद आचेवर भाजलेला तवा मम्मी तुझ्या हाताला लावील मी. गणेशचं एक वेगळंच काम चालू आहे. गणेशचं वेगळंच काम चालू आहे. आता आपण मंद आचेवर शेंगदाणे भाजून घेतले आहेत. आता ते आपण एका कंटेनरमध्ये काढून घेऊया. हे ते कंटेनर आहे. हे याचं एक पाता गेलेला आहे. ते घेतल्याने आपलं मिक्सर उडू शकतो. तिकडे कोण बडबड करीत आहे? दुसरं घे ना, घासलेलं दुसरं नाही घासलेलं. द्यावा ना मग, लेकरू मी करत. नाही घासून देणार भाऊ. तुला भाजी करून दिली मी. चटणी तुला मी करायची नाही सांगितली. अजिबात नाही. मग त्याच्यातच करतो मी. का चांगलं ठेवलं पुढं? याच्यातच आपण टाकून घेऊया. याच्यात आपण शेंगदाणे टाकून घेतले आहेत. आता ते मिक्सर वाटे काढूया. वाटे नसतं ना रे. सर्वप्रथम आपण याच्यात शेंगदाणे घेतले आहेत. त्यामध्ये आपण थोडासा मीठ मसाला टाकूया. ही आपली आहे. नाही काय माहिती तू कश करा मार का काय म्हणतो? सर सर म्हैस आणि तू भूताने पण भूताने आईला असं बोलत होता. भूताने बोललो मी. बघितलं का तुम्हाला मागच्या सांगितलं होतं. अचानक बघतं बघते तिथे ठेवून माणसाला. आता आपण हे थोडासा मसाला टाकून घेऊ. हळद थोडीशी नाही घ्यायची. आपल्याला तिखट टाकायचं आहे. चुकीचे कामं करू नये. थोडा मसाला टाकून घ्या, कारण आपल्याला गुळचट चटणी करायची आहे. मसाला थोडाच टाकावा. खूप तिखट झाल्यावर सकाळी वांदे होतात आणि ते वांदे मी चांगले अनुभवून आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊ. कसे आहेत बाळांनो तुम्ही? नाही आता तुम्ही माझ्याकडे दुसरं मिक्सर नव्हतं, मी त्याच्यात आता शेंगदाणे टाकून घेतले. तुम्ही टाकून घ्या आता. नको सोफिस्टिकेटेड पण. आपण आता थोडंसं मीठ टाकून घेऊया. चटणीचा कलर थोडा साधा आहे, परंतु चवीस एकदम उत्कृष्ट आहे. दिसण्यावर जास्त लाल करू नये, कारण सकाळी आपल्याला लागतात जुलाब. थोडेसं आपण याच्यात काढून घेऊ. आणि बाळांनो, तुम्हाला आजची चटणी कशी वाटली ते पण कमेंट मध्ये सांगा. आजचा ब्लॉग इथं एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.